तालुका हातकणंगले येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत गजानन इलेक्ट्रिकल दुकानाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वैभव बाळासाहेब पाटील यांच्या घरात बुधवारी रात्री 1:30च्या सुमारास चोरी झाली आहे। यामध्ये चोरट्यांनी सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। चोरट्यांनी वैभव यांच्या घरचा मुख्य दरवाजाची कडी कोळंडा उचकटून आत प्रवेश केला आणि घरात झोपेत असणाऱ्या वैभव पाटील यांची आई, भाऊ आणि आजी यांच्या तोंडावर गुंगीचे स्प्रे मारून बेशुद्ध करून घरात असलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केलं। यामध्ये 2 चोरांचा समावेश असून त्यांनी लाल आणि राखाडी कलरचे जॅकेट तर तोंडाला रुमाल बांधला असल्याचं सीसीटीव्हीच्या चित्रीकरणमध्ये दिसून आलंय। चोरट्यांनी 2 तोळे सोन्याचे तर 2 चांदीचे कढे आणि रोख रक्कम 1 लाख रुपयाचा ऐवज लंपास केलाय। वैभव पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस दागिन्याचे रिकामे बॉक्स आणि पैशाची रिकामी पर्स आढळून आली आहे। वैभव यांच्या कुत्र्यालाही खाऊतून गुंगीचं औषध घालून त्याला बेशुद्ध केलं होतं। शेजारीच राहत असणाऱ्या वैभव यांचे आजोबा कृष्णात गायकवाड यांना घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी वैभव आणि त्यांच्या घरच्यांना हलवून जागं केलं आणि पोलिसांना फोन करून माहिती कळवली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन चोरीची माहिती घेतली आहे।